ऑपरेशन लोटस अंतर्गत भाजपनं एक तीर दोन निशाण अशी खेळी खेळल्याचं चित्र सध्या आहे. एकीकडे कट्टर विरोधी आम आदमी पार्टीला मोठं खिंडार पाडत आपच्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आता भाजप राज्यसभेत बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तर दुसरीकडे या हालचालींमुळे राज्यसभेत विरोधकांची ताकद देखील कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात भाजपला घटना दुरुस्ती आणि महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळवणं सोपं होईल. दरम्यान जून आणि नोव्हेंबरमध्ये राज्यसभेच्या 34 जागा रिक्त होणार असून एनडीए किमान 20 जागा जिंकू शकतं. त्यामुळे वर्षाअखेरीस भाजप स्वबळावर ऐतिहासिक बहुमताच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. हे सगळं राज्यसभेमध्ये एकूण 244 जागा आहेत. 2/3 बहुमतासाठी 163 हा जादुई आकडा आहे. एनडीएकडे एकूण 138 खासदार आहेत. आपच्या 7 खासदारांच्या भाजप प्रवेशामुळे एनडीएचं संख्याबळ 145 वर गेलंय. एनडीएला 2/3 बहुमतासाठी आणखी 18 खासदारांची गरज आहे. जून आणि नोव्हेंबरमध्ये राज्यसभेच्या 34 जागा रिक्त होत आहेत. एनडीएचं संख्याबळ पाहता किमान 20 खासदार एनडीएचे निवडून येण्याची शक्यता आहे. 34 पैकी एनडीएनं किमान 18 जागा जरी जिंकल्या तरी 2/3 बहुमताचा आकडा पार करण्यास एनडीएला यश येऊ शकतं.